आज कराड तालुक्यातील मसूर आणि पाचवड फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मल्हारपेठ, पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्ता रोको केलेला आहे। मसूर पोलिसांनी आंदोलकांना विनंती करत हटवले आहे। सध्या मसूर पोलीस ठाण्यात बॅनर फाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज दाखल झालेला असून आज कराडला मनोज जरांगे पाटील मुक्कामी आहेत। जरांगे पाटील हे आज कराड तालुक्यातील मसूर इथे सभेला येत आहेत आणि काही विघ्न संतोषी लोकांनी हा आमचा जरांगे पाटलांचा बॅनर फाडलाय। मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुम्ही बॅनर फाडलाय पण आमचे विचार फाडू शकत नाही। तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो। कराड तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण कोणताही जातीवाद करत नाही, पण अशा जातीवाद्यांना खेचण्याचं काम आपण कराड तालुक्यातल्या जनतेनं करायचं आहे। मी माझं कराड तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो आणि हे बॅनरची अशी फाटाफाटी केलेले त्या विकृती संतोषी विघ्न संतोषी लोकांचा मी जाहीर निषेध करतो। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।